बहुजन समाजाच्या न्याय हक्क आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांच्या सन्मानासाठी आज नाशिकमध्ये सकल मातंग समाज, बहुजन रयत परिषद, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट, नाशिक जिल्हा व आरंभ सामाजिक संघटना यांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला। त्यानंतर जिल्हाधिकारी नाशिक यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करून प्रशासनाला थेट इशारा देण्यात आला। मोर्चामध्ये मोठ्या संख्येने समाज बांधव, युवक व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंद दिला। घोषणाबाजी, एकजूट आणि हक्कांसाठीचा निर्धार यामुळे परिसरात आंदोलनाची तीव्रता जाणवत होती। या प्रसंगी निपाईच्या नगरसेविका व गटनेत्या दीक्षाताई लोंढे, निपाई मातंग आघाडीचे जिल्हा प्रमुख परशुराम साठे, बहुजन रयत परिषदचे प्रदेश अध्यक्ष कोमलताई साळुंखे, अंबादास आहिरे सर, अजय भोंगळ, सचिन नेटारे, बाळासाहेब शिरसाट, अमोल आल्हाट, सुभाष शेखर, अनिल निर्भवणे, उत्तमराव अहिरे, बाजूभाऊ आठवले, दिनकर लांडगे, राजू कांबळे सर, अनिल शिरसाट, दिलीप साठे, पवनराव लांडगे, संतोष शेळके, संजय गालपाडे, पंडित जाधव, अशोक साठे, सुरेश साबळे, गोपाळ वस्ते, दिलीप बलरे, राहुल पालपाटील, महेश गडदे, संतोष साबळे, सूर्यकांत भालेराव, संतोष कोडे, दीपक इंगळे, सुधाकर हिस्ते, सुरवशी सर, प्रदीप साळवे, नाना जाधव, युवराज आहिरे, मंगेश शिरसाट, किशोर शिरसाट, गजानन शिरसाट, कृष्णाजी बलसाणे, प्रकाश साळवे, दासकाठे, भारत जाधव आदी सामाजिक नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने साहेब आंबेडकर म्हणले आहे की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्त गुन्हेगार असतो आणि म्हणून आपण कुठल्याही प्रकारचा अन्याय हा सहन करणार नाही। आजचे हे आंदोलन म्हणजे साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं स्मारक हे तात्काळ उभारण्यात यावं यासाठी हा सगळा जनसमुदाय आज या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे आणि सगळे एकजुटीने या ठिकाणी आपल्या अण्णाभाऊ साठेंसाठी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी सगळ्यांचं अभिनंदन आणि स्वागत करते। खऱ्या अर्थाने लोंढे परिवार हा जेव्हाही कुठलाही अन्याय होत असेल, अन्याय अत्याचारासाठी पुढे धावून येणारा म्हणजे लोंढे परिवार आहे। मला सांगायला आनंद होतो की आदरणीय माझे सासरे लोंढे साहेब यांनी या पुतळ्यासाठी भरपूर योगदान दिलेलं आहे। हा पुतळा उभारण्यासाठी त्यांचं योगदान आहे हे आपल्या सगळ्या समाज बांधवांना माहीत आहे। आणि आतापर्यंत जर त्यांच्यावर हा जो संकटाचा महामेरू जर उभा राहिला नसता तर आतापर्यंत मला असं वाटतं हे स्मारक कदाचित यापूर्वीच उभं राहिलं असतं। गेल्या 2 वर्षापासून या स्मारकाला जे प्रशासन काही करत आहे, खरं तर या गोष्टीचा आपण सगळ्यांच्या वतीने मी निषेध व्यक्त करते। खरं तर या या पुतळ्याच्या स्मारकाला खरं तर लवकरात लवकर सुरुवात करावी अशी मी प्रशासनाला आपल्या सगळ्यांच्या वतीने विनंती करते। खरं तर छोटे मोठे प्रॉब्लेम हे आपल्या मागे सुरूच आहे, जवळ म्हणजे शिक्षण असेल, रोजगार असेल किंवा मूलभूत सुविधा असेल, यांच्या विरुद्ध आपण संघर्ष तर करतच आहोत। पण महापुरुषांच्या स्मारकाला जे आपल्या समाजाप्रती अभिमानास्पद एक किंवा प्रेरणा देऊन जाणारे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे, अशा व्यक्तिमत्वासाठी खरं तर संघर्ष करावा लागू नये। प्रशासनाने वेळेतच जागे होऊन या स्मारकाला लवकरात लवकर सुरुवात करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने यापुढे तीव्र असं आंदोलन उभं राहील अशी मी प्रशासनाला सगळ्यांच्या वतीने इशारा देते आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने विनम्र असं अभिवादन करते। थांबते। शासनाला एक सांगायला आलेलं की आमच्या संयमाला आमची कमजोरी समजू नका। गेल्या 2 वर्षापासून फायली टेबलावर धूळ खात पडलेत। नाशिकच्या मातीत अण्णाभाऊंचा पुतळा उभा राहावा यासाठी 2 वर्ष विनंत्या कराव्या लागतात। ज्या अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आपल्या टपावरती थाप मारून मराठी माणसाला जाग दिलं, आपल्या लेखणीनं शाहिरीनं या महाराष्ट्राला अस्तित्व मिळवून दिलं, ज्यांनी 7 समुद्रापार रशियापर्यंत मराठी साहित्याचा डंका वाजवला, ज्यांनी कष्टकऱ्यांच्या घामाचं मोल जगाला सांगितलं, दैवाने त्याच अण्णाभाऊंच्या पुतळ्यासाठी आज त्यांच्याच लेकरांना 2-2 वर्ष रस्त्यावर उतरावं लागतं। यापेक्षा मोठं दुर्दैव काहीच असू शकत नाही। लक्षात ठेवा, ही लढाई फक्त एका पुतळ्यासाठी नाही, ही लढाई आपल्या अस्तित्वाची, ही लढाई आपल्या स्वाभिमानाची आणि आपला हक्क मिळवण्याची। आज जर आपण शांत बसलो तर उद्या आपला आवाज कायमचा दाबला जाईल। म्हणूनच आता वेळ आलेली आहे अन्यायाविरुद्ध एल्गार पुकारण्याची। जोपर्यंत
अत्यंत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची प्रदेश उपाध्यक्ष म्हणून एक मोठी खंत व्यक्त करते. या राज्याची उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं. ही राज्याची मोठी हानी होती. काल परवाच्या नाशिकच्या महापालिकेत सुद्धा सवळा गोंधळ आपण सगळ्यांनी बघितलेला असेलच. नाशिक महापालिकेकडं आदरणीय अजितदादांच्या स्मारकासाठी निधी नाहीये, साहित्य रत्न अण्णा भाऊंच्या पुतळ्यासाठी वेळ नाहीये, मग आमचा निधी जातो कुठं? प्रशासनाकडे कुंभमेळ्याच्या कामासाठी कोट्यवधीचा निधी आहे, तिथं कोणतीही तक्रार नाही, कोणताही अडथळा नाही. पण जेव्हा विषय साहित्य रत्न अण्णा भाऊ साठेंचा येतो त्याच वेळी ह्या सगळ्या गोष्टी का घडतात. आणि म्हणून माझी आज या समाज बांधवांना कळकळीची विनंती आहे की आज इथं सर्वांनीच आम्हाला फक्त आमच्या स्मारकाचं पुतळ्याचं काम वेळेवर होऊ द्या, एवढीच मागणी आम्ही. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.